भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वे संघाचा 23 धावांनी पराभव केलाय। भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 182 धावा केल्या होत्या। भारतीय संघाचा कॅप्टन शुभमन गिल याने सर्वाधिक 66 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर ऋतुराज गायकवाड याने 49 धावा करत भारताला 180 धावांचा टप्पा पार करून दिला। या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाला 20 ओव्हरमध्ये 159 धावाच करता आल्या। झिम्बाब्वेकडून डायन मायर्सने नाबाद 65 धावा आणि क्लाइव्ह मदांडेने 37 धावा केल्या। दोघांनीही विजयासाठी प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले। मात्र भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 तर आवेश खान याने 2 विकेट घेतल्या आणि भारताने आजच्या सामन्यात विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतलीय। टी20 वर्ल्ड कप झाल्यावर टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका सुरू आहे। मात्र काल तिसऱ्या सामन्यात कॅप्टन शुभमन गिल सोबत सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने 36 धावांची दमदार खेळी केली। यशस्वीला वर्ल्ड कप मध्ये संधी मिळाली नाही, पण त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद आहे। मात्र जगातील फक्त 5 खेळाडूंना हा रेकॉर्ड करता आलाय आणि यशस्वी जयस्वाल याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 500 धावा केल्या आहेत। यशस्वीचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा अधिक असून अशी कामगिरी करणारा तो जगातील 5वा खेळाडू आहे। या यादीमध्ये सूर्यकुमार यादव हा पहिल्या स्थानावर आहे, तर सूर्या 167.74 स्ट्राइक रेटने फलंदाजी करतो। दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा फिल स्लॉट 165.11च्या स्ट्राइक रेटने, तर तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल 163.70च्या स्ट्राइक रेटने आणि चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड 162.75च्या स्ट्राइक रेटने तसेच 161.93च्या स्ट्राइक रेटसह 5व्या स्थानी यशस्वी जयस्वाल आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट आणि पीसीबीला धक्का बसू शकतो। एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे आणि आता भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे समोर आले आहे। मात्र भारताच्या सामन्यांसाठी 2 ठिकाणे बीसीसीआयने आयसीसीला सुचवली आहेत आणि त्याला मंजुरी मिळणं बाकी आहे। बीसीसीआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची मागणी केली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेलं नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक समोर आले होते, ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी कडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली होती। इंग्लंडने युरो कप 2024 मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। त्याचबरोबर इंग्लंडने प्रथमच देशाबाहेर आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। त्याआधी 1966 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक आणि 2020 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या युरो चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती। मात्र सामना संपण्यापूर्वी 2 संघ एक गोलने बरोबरीत असल्याचे सामन्याचे निर्णय पेनल्टी शूटआउट वरच होईल असे वाटत होते, पण इंग्लंडच्या ऑली वॉटकिन्सने दिलेल्या अतिरिक्त मिनिटात गोल करत इंग्लंडला 2-1 ने आघाडीवर नेले आणि अंतिम फेरी गाठली। दुखापतीमुळे अलेक्स डी मिनाउरने माघार घेतल्याने सर्बियाच्या दुसऱ्या मानांकित नोवाक जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले। मात्र ऑस्ट्रेलियाच्या 9व्या मानांकित मिनाउरने जोकोविच विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या काही तासांआधीच स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि चौथ्या फेरीत आर्थर फिल्स विरुद्धच्या विजयादरम्यान मिनाउरला दुखापत झाल्याची शंका आली। मात्र त्यावेळी मिनाउरने ती गांभीर्याने घेतली नाही। मिनाउरने सामन्यातून माघार घेतल्याने जोकोविचला पुढे चाल मिळाली आणि जोकोविचने 13व्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले। पण जोकोविच समोर उपांत्य फेरीत इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टीचे आव्हान असणार आहे। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत कोलंबिया संघाने उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली। सामन्यातील एकमेव गोल जेफरसन लेर्मा याने केला, ज्याने सामन्याच्या 39व्या मिनिटाला कोलंबियासाठी गोल केला। मात्र सामन्यातील बहुतांश वेळ उरुग्वेकडे बॉल होता, पण त्यांना बरोबरी साधता आली नाही आणि आता अंतिम फेरीत कोलंबियाचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे, जो रविवारी रात्री फ्लोरिडाच्या मियामी गार्डन्सवर खेळला जाईल।
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये 5 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला आणि यासह भारतीय संघाने इतिहास रचलाय. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरलाय. भारतीय संघाने आतापर्यंत 230 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत भारतीय संघाने 150 सामने जिंकले आहेत. मात्र 69 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय, तर 5 सामने टाय झाले असून 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. सतेज संघ बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या 71व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 15 ते 20 जुलै दरम्यान पुण्यात होत आहेत आणि या स्पर्धेच्या बरोबरीनेच पुणे लीग कबड्डी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडानगरीत बॅडमिंटन हॉलमध्ये या सर्व स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं घेण्यात येणार आहेत.